बाजूला बघू शकतात भूतो न भविष्य असे बक्षीस तुम्ही आतापर्यंत कुठल्याच मैदानाला बघितली नसतील। भरपूर सारे ट्रॉफीज आहेत। तुम्ही या साईडला 6 कूलर बघू शकतात, 4 बायसिकल आहेत, 2 रिंगी सुद्धा आहेत आणि तितकंच नाही तर फॅन सुद्धा आहेत। उद्याच्या मैदानाला ज्या 2 मोठ्या लढती होतील त्या 2 लढतींसाठी तुम्ही बघू शकता 2 रिंगी आहेत, एक इकडे आणि एक या साईडला आहे बघा। असा गोल्यांसाठी हाच मेसेज राहील की एकच्या आतमध्ये त्यांनी खेळला तर त्यांना पण 10% कटिंग राहील आणि त्यांना पण चांगलं होईल। दिवशी दैलच्या मैदानात पब्लिकचा डिमांड असा आला आणि सर्व कमिटी मेंबरांचा आणि ड्रायव्हरचाही म्हणणं आला की तुम्ही लक्षाला रिटार्ड करू नका। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा या वर्षी भव्य दिव्य असं मैदान आपल्या स्वर्गीय किशोरानंद पाटील यांच्या स्मरणार्थ सालाबाद प्रमाणे दरवर्षी सुद्धा आपली परंपरा जपली जाते। म्हणजे जो वर्षाचा नवीन वर्ष म्हणजे सालाचा आपल्या मराठी माणसाचा तर गुढीपाडवा म्हटलं की बोनिवलीचं मैदान आपल्याला नक्कीच आठवतोय आणि त्या मैदानामध्ये भव्य दिव्य बक्षीस चांगले चांगले लोकांचे मान सन्मान या मैदानामध्ये घेतले जातात। आणि या वर्षी सुद्धा तुम्ही इथं माझ्या बाजूला बघू शकता भूतो न भविष्य असे बक्षीस तुम्ही आतापर्यंत कुठल्याच मैदानाला बघितली नसतील। भरपूर सारे ट्रॉफीज आहेत। तुम्ही या साईडला 6 कूलर बघू शकतात, 4 बायसिकल आहेत, 2 रिंगी सुद्धा आहेत आणि तितकंच नाही तर फॅन सुद्धा आहेत आणि अजून सारे बक्षिसांचं इथं पाऊस पडणार आहे थोड्या टायमामध्ये त्या सुद्धा येतात। तर या बक्षिसांचा वाटप कशा प्रकारे होणार आहे आपले सर्वांचे लाडके आयोजक पप्पूशेठ पाटील असतील, प्रवीणदादा पाटील, योगीदादा पाटील आणि शंकूदादा आणि संपूर्ण टीम त्यांची त्यांना विचारूया आणि उद्या किती वाजता मैदान चालू होईल ते पण विचारूया। सर्व आयोजक बसलेत आपल्या समोर, तुम्ही बघू शकता प्रवीणदादा आहेत, पप्पूशेठ आहेत, शंकूदादा आहेत, संदीपदादा आहेत आणि दादा पण आहेत। तर आपण विचारूया। नमस्कार प्रवीणदादा। नमस्कार। जो मैदान संपन्न होतं या मैदानाविषयी काय सांगाल? कारण कुठेतरी दरवर्षीप्रमाणे तुम्ही ही परंपरा जपतात। गुढीपाडवा म्हटलं की नक्कीच बोनिवलीच्या मैदानाची आठवण येते लोकांना आणि त्याच मैदानामध्ये आज बाजूला बघत असाल तुम्ही खूप साऱ्या बक्षीस, कसं काय नियोजन आयोजन असेल सांगा। बोनिवलीचा गुढीपाडव्याचं मैदान म्हणजे बोनिवलीचं पारंपरिक मैदान आहे आणि या मैदानात आम्ही भरपूर सारे असे बक्षीस आहेत, बक्षिसांचा पाऊस आहे वर्ष म्हणजे। बरोबर। आता बक्षीस आहेत, जी आपली बैलगाडा संघटना आहे मुंबई ठाणा रायगड पालघर या संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने हा मैदान घेतला जातोय, काय बोलणं झालं? हो, आपण आता हे जो गुढीपाडव्याचा जो मैदान आहे तो आपण संघटनेच्या सहमतीने आपण हे मैदान घेतलेलं आहे आणि जसं आता बघतो मी खूप साऱ्या बक्षीस, कसं आहे वाटप यांचा वाटप आता आम्ही बघू, आता पप्पूदा सांगेलच आम्हाला कसं बक्षीस वाटप ते आपल्याला सांगणार. बरोबर आहे। आता दरवर्षीप्रमाणे कुठेतरी आपण भरपूर सारी मैदानं बघितली तात्या असताना, या वर्षी तात्या नाही, आपण मागच्या वर्षी बघितलं तात्या नव्हतं, पण कुठेतरी त्यांची कुठेतरी कमी भासून न देत तुम्ही येणारे गाडा मालक असतील कुठेतरी प्रामाणिकपणे तुम्ही त्यांच्याशी संबंधामध्ये राहून त्यांचा कुठेतरी मान सन्मान करतात, काय बोलाल? बरोबर आहे। तात्यांचा जो नाव होता तो आता आम्ही कुठंतरी त्यांचं नाव कमी भासून नाही देऊ, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही त्यांचं नाव जेवढं होतं तेवढं आम्ही त्यांचं नाव अजून चालवत राहू। बरोबर आहे। आता सीझनचा 5वा मैदान, आतापर्यंत 4 मैदानं झाली, आपण मागं पण मुलाखती घेतल्या भरपूर साऱ्या, सुरळीतपणे बघा कुठलाही गालबोट न लागताना मैदान संपन्न होतं आहे। म्हणजे जे येणारे गाडा मालक आहेत कुठेतरी तुम्हाला एक चांगली दिशा दाखवून जातात, काय बोलाल? हो, आम्हाला नक्कीच गाडा मालकांचा सहकार्य असतो आणि आम्हाला कमिटीचा सुद्धा, आणि आम्हाला उद्याच्या मैदानाला आम्हाला ते जेवढं होईल तेवढं ते गाडा मालकांनी सहकार्य करावा हीच आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे। बरोबर। आता जो मैदान संपन्न होतं आहे उद्याचा, भरपूर साऱ्या लोकांनी मला आज रात्रीच कॉल केला होता, आज पण मैदान तुम्ही एक डिक्लेअर केला होता 2 दिवसाचा मैदान, त्याविषयी थोडक्यात मला माहिती नाही, आजचा मैदान कशामुळे रद्द झाला? तो आम्ही परमिशन टाकला होता 2 दिवसाचा मैदानासाठी केला होता परमिशनचा, पण आम्हाला परमिशन भेटला नाही, एकच दिवसाचा आम्हाला परमिशन झाला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर। बरोबर आहे। आता थोडक्यात आपण पप्पू शेठशी बोलूया। मित्रांनो, बाजूला तुम्ही बघू शकता आपल्या बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून काम करत असतात पप्पू शेठ पाटील मांगरूळ। आज बैलगाडा शर्यत क्षेत्र म्हटलं की नक्कीच नाव घेतलं जातं यांचा, का तर कुठल्याही मैदानामध्ये कोणाची भांडणं व्हावं किंवा काही निकाल असो तिथं दादा उपस्थित असतात आणि तो कसा सॉल्व करायचा दादांकडे शिकायला पाहिजे। आणि बोनिवलीचं मैदान म्हटलं की नक्की दादांचं काहीतरी सहयोग असते, काय म्हणाल पप्पू शेठ? जो मैदान येतोय सर्वप्रथम तात्यांची आठवण काय सांगाल तुम्ही?
सर्वप्रथम तर नमस्कार. उद्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपण मराठी वर्षाचा आपण पहिला दिवस नवीन वर्ष म्हणून मानला जातो गुढीपाडव्याचा, आणि त्यानिमित्ताने अड्डा होतो. आणि ही परंपरा आम्हाला तात्यांनी लावून दिलेली आहे आणि ती तात्यांनी लावून दिलेली परंपरा आम्ही पुढं अशीच चालवत ठेवू. आणि उद्या येणाऱ्या गाडा मालकांनी जसं आम्हाला पहिले सहकार्य करतो तसंच उद्या पण सहकार्य करावा आणि जास्तीत जास्त संख्येने गाडा मालकांनी आणि पब्लिकनी पण यावा आणि सर्व सुरळीत अड्डा व्हावा ही गाडा मालकांना पण विनंती. बरोबर. आता मैदानामध्ये काय नियम अटी, जसं दरवेळेप्रमाणे आपण सांगतोय मग गाडा मालकांना काय काय नियम अटी, तर आता गुढीपाडव्याचा निमित्त आहे आणि कुठेतरी भरपूर सारं गर्दी, अफाट गर्दी लोटणार आहे, काय बोलाल? आपल्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अड्डा होतो. तर उद्या 9 ते 11 पलातील गाड्या त्यांना 0 कटिंग आहे आणि 11 ते 1 पलातील पलून जे होतील त्यांना आपण 10% कटिंग करणार आहे. आणि 125 गाडा मालक हारो जितो म्हणजे 250 गाडा मालकांना टोटल सन्मान चिन्ह दिले जातील. बरोबर. आणि आपले टोलनाके जे असतात 3 ते टोलनाके राहतीलच. आणि दुसरी गोष्ट, गाडा मालकांनी सहकार्य करावा, जसे आयोजक सांगतील त्या पद्धतीने राहावा. आणि राहिला बक्षिसीचा आपला तर 11,000 पासून 20,000 आतमध्ये जी पण गाडी होईल विजय होईल तिला आपण ट्रॉफी देऊ विजेत्या गाडा मालकाला. बरोबर आहे. आणि जसं आता तुम्ही सांगितलं विजेत्या गाडा मालकांना, आणि जे 2 रिंगे आहेत पाठीमागं, काही फॅन्स आहेत, सायकल आहेत, यांच्याविषयी सांगा ना. सर्वात 2 मोठ्या गाड्या होतील त्यांना त्या रिंग्या देण्यात येतील. आणि त्याच्यानंतर ज्या गाड्या होतील रकमेवर त्यांना सायकल 4 आहेत. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या 5 ट्रॉफ्या पण आहेत त्या पण देऊ. त्याच्यानंतर आपल्याला कूलर बिलर सर्व भरपूर आहेत. ड्रायव्हर लोकांसाठी मला वाटतं आपण 7 बक्षिसं देऊ आणि सुट्टी मेकरांना 4 बक्षिसं देऊ. बरोबर. आणि जे सुरुवातीला तुम्ही सांगितलं की ज्या लहान गाड्या होणार आहेत त्यांना सर्वांना बक्षीस असणार. लहान गाड्या मालकांना 250 गाडा मालकांना सन्मान चिन्ह भेटतील. हारो जितो म्हणजे 125 गाडा मालकांना, त्या 125चं डबल हारो जितो 250 गाडा मालकांना सन्मान चिन्ह आणि 11,000 परत विजय होईल त्याला ही ट्रॉफी पण देण्यात येईल. बरोबर. आता मेन मुद्दा असतो की लाईव्ह, चांगली एक लाईव्ह असायला पाहिजे, त्याच्यानंतर समालोचक असायला पाहिजे, त्यांना सुट्टी पंच असायला पाहिजे, पुढं निकाली पंच असायला पाहिजे, काय बोलाल? तर निकाली पंच झाला तर आपला एकच आहे पहिल्यापासून, जो पिंटू पाटील तोच आहे. आणि सुट्टी पंच आपले योगेश पाटील आहेत, आपले किशन म्हात्रे आहेत. आणि दुसरं उसाटण्याचे प्रवीण बी मदत करतात, कधी सदार कांबरी येईल. आणि समालोचक म्हणलं तर उद्या आपले सर्वांचे जुने सुरेश मामा फुलोरे, राहुल भोईर, तेजस सालवी, जितू मिनमने पण येईल उद्या. बरोबर. आणि मैदानामध्ये कॅमेरे किती असणार आहेत? मैदानाचे कॅमेरे आपले 3 असतात आणि स्क्रीन पण राहील. आणि कोणत्या चॅनलवर होणार आहे? तेजस GTC लाईव्ह राहील उद्या, GTC लाईव्हवर असणार आहे. तेजस भोईर. बरोबर आहे. आता नियम अटी बघूया अजून काही. गाडी मैदान किती वाजता चालू करतात, कारण खूप सारी गर्दी होणार आहे. मैदान उद्या आमचा 9 ते 9:30 चालू करायचा प्रयत्न राहील लवकरात लवकर. लाईव्हवाला पण लवकर बोललेलं आहे, जेणेकरून आपल्याला 11 वाजेपर्यंत ज्या पण पळतील त्यांना फ्री कटिंग ठेवायची त्यासाठीच. बरोबर. आता ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की 9 वाजता मैदान सुरळीत होत आहे, तर जसं आपण बघतोय दर मैदानाप्रमाणे या मैदानातसुद्धा खूप सारी गर्दी लोटणार आहे. काही धंदे असतील किंवा काही टेम्पो लावले जातात. आता आपली ही बदल झालेली आहे, तर काय अजून तुम्ही मेसेज देणार की टेम्पोवाल्यांना जर आमचे स्वयंसेवक सांगत असतील आयोजक, तर टेम्पोवाल्यांनी जरा ऐकावं आणि साईडला लावावा, कुठं मधीन लावू नये, म्हणजे कोणाच्या नंदीला इजा होऊ नये ही विनंती राहील. आणि धंदेवाल्यांना जशी मार्किंग केलेली आहे त्याच्या मागेच धंदे लावावा ही विनंती राहील. बरोबर. आता दरवर्षीप्रमाणे हा मैदान होतोय, खूप सारे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. खूप सारे मान्यवर उपस्थित राहतील. आपली पहिली गोष्ट आपली अखिल भारतीय बैलगाडा संघटना सर्व पदाधिकारी पण उपस्थित राहतील, त्यांचा पण योग्य तो सन्मान केला जाईल. आणि आपले समजा कोण सन्माननीय प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा पण सन्मान केला जाईल. बरोबर आहे. आता ज्या प्रकारे आपण मैदान तुम्ही सांगितलं 9 वाजता सुरू करतो, नोंदणी वगैरे किती असेल, कारण कुठेतरी खूप गर्दी आहे? नोंदणी आपली आपण 120-30ला पहिले थांबू, नंतर आपल्याला जसा गर्दीचा लोड कमी वाटला तर पुन्हा 30-40 घेऊ आपण. बरोबर आहे. म्हणजे आमचा उद्याचा जर लवकर झाला तर 200 गाड्यांचा टार्गेट आहे पूर्ण करायचा. पण आता गाडा मालकांच्या येण्यावर आहे शेवटी. बरोबर. आता बिंजोरची नोंदणी कशी असेल? बिंदोरची नोंदणी म्हणजे आपली जशी ठराविक असते त्याप्रमाणेच राहील. बरोबर. आता बरीचशी लोक कमेंट करत असतात की यायचं कसं, कारण कुठेतरी तुमच्या तोंडातून ऐकल्यानंतर माहिती पडेल एखादा स्टेशन किंवा एखादा बस स्टॉप, काय सांगाल? यायचा पनवेलवरून येणार आहे, आंब्या बस स्टॉपवरून फिरायचा आणि डोक्या गावाच्या कारण शिरवलीतनं डायरेक्ट बोनवली यायचा. आणि इकडनं आपल्या कल्याणवरून येणार आहे, आनंदनगर एमआयडीसीतनं अलदर चालेल आणि गोरपे गावातनं अलदर चालेल. बरोबर. आणि कर्जतवरून येणार तर इकडनं आपला डायरेक्ट एमआयडीसीतनं रस्ता आहे नाही यायला. बरोबर.
आता जसं टोल, आता तुम्ही सांगितलं की ड्रायव्हर त्यानंतर टोलवर सर्व दोन्ही गाड्या चेक केल्या जातील, त्या साईडचा आणि या साईडचा बैल असला तरच पुढे देण्यात येईल. ते इथनं आपल्या टोलवरनं नाही चेक करणार. जो खाली टोल नाका आहे ना, ते जे ड्रायव्हर, सुट्टी मेकर आणि सर्व धरणं असले त्याला आतमध्ये घेतील. बरोबर 10 गाड्या दोन्ही कोण आतमध्ये घेतील. बरोबर आहे. आता खाली नेटची पण सुविधा केलेली आहे नेटचा मंडप घातलेला आहे पूर्ण. आणि जसं आता सांगितलं तुम्ही की एक आठवण म्हणून आता हा मैदान म्हणजे ज्या प्रकारे आपण बघतो सालाबाद प्रमाणे हा मैदान भरवतो. सुरुवात कधी झाली होती या बोनिवलीच्या मैदानाची? गुढीपाडव्याचा निमित्त. गुढीपाडव्याचा सुरुवात म्हणजे आपण ज्या वर्षी अड्डा चालू केला त्याच्यानंतर त्या वर्षापासून आपल्याला तात्यांच्या माध्यमातून गुढीपाडवा चालू झालेलाच आहे. बरोबर आहे. म्हणजे वार गुरुवार आलाय आणि चांगलाच वार आहे. हो, कुठला का वार येत नाही. गुढीपाडवा आपल्या सणाचा दिवस म्हणजे तो गुढीपाडव्याचं मैदान होईल. बरोबर आहे. आता फॅन झाले, सायकली झाल्या, यांचं तुम्ही वाटप कसं सांगितलं? आपल्या रिंगे आहेत त्या मोठ्या गाड्यावाल्यांना, सर्व 2 गाड्या मोठ्या होतील त्यांना, आणि सायकली आहेत त्याच्या खालच्या गाड्या होतील, म्हणजे मोठ्या गाड्यांच्या खालच्या होतील त्यांना 4 सायकली, आणि 2 फॅन त्याच्यानंतर गाड्या होतील त्यांना, आणि आपल्या 4 कूलर आहेत त्या सुट्टी मेकरांना, आणि टोटल दुसरे 5 सन्मान चिन्ह आहेत. जे मोठ्या गाड्या होतील त्या ड्रायव्हरांसाठी 5 सन्मान चिन्ह, आणि दुसऱ्या 2 कूलर आहेत ते सर्व गाडा म्हणजे गाड्यावर ड्रायव्हर असतात त्यांच्या चिट्ट्या करून त्या दोघांना 2 कूलर. बरोबर आहे. आता दरवर्षी आम्ही बघायचो तात्या होते त्यावेळेला खूप साऱ्या बैलांचा मान सन्मान केला जायचा, कुठेतरी लोकांचा सुद्धा मान सन्मान केला जायचा. तर यावर्षी तसं काय आहे आता यावेळेला आम्ही आमचा सर्व मान्यवरांचा मान सन्मान होईल, पण नक्कीच येणारा पुढचा मैदान आहे तात्याच्या वाढदिवसानिमित्त, माझ्या वाढदिवसानिमित्त होतो, त्यावेळेला आम्ही वेगळी संकल्पना करू आणि बैलांचा सत्कार करू. जे महाराष्ट्र केसरी आणि बिंजोरचे बादशाह आहेत त्या बैलांचा सत्कार करू. बरोबर आहे. आता येणारे गाडा मालक काय आव्हान कराल? म्हणजे कुठेतरी यावं लवकर आणि चांगला त्यांच्या म्हणजे सुखरूप येणाऱ्या गाडा मालकांना हीच विनंती राहील की लवकर या, लवकर गाड्या खेळा, आणि आपला सणाचा दिवस आहे ना, काही झंझट करता सुखरूप ज्या त्यांनी घरपोच व्हावा, लवकर गाड्या खेळून लवकर घरी जावा. बरोबर बरोबर आहे. आता मी बरेचसेच बक्षीस बघितल्या पाठीमागे तुमच्या आहेत. कोणी कोणी तुम्हाला भेटवस्तू दिली ते? आपल्याला 2 गाडे हे आपले फणशीपारचे उद्योजक स्वप्नील सुनील शेठ खरे यांनी 2 गाड्या दिलेल्या आहेत, आणि 4 सायकली आपले केडी म्हणजे कुणाल काठे त्यांनी दिलेल्या आहेत, आणि या 25 या ट्रॉफ्या दिसतात या आपले स्वर्गीय सतीश प्रतिष्ठान जांभिवली आणि आताच नगरसेवक झालेल्या स्वाती आतिश पाटील व आतिश शेठ पाटील यांनी 25 ट्रॉफ्या दिलेल्या आहेत या, आणि 2 फॅन आपले 3 फॅन आपले चिचिलचे किसन मामा म्हणजे अनन्या प्रदीप म्हात्रे यांनी 3 फॅन दिलेले आहेत, आणि आपले 2 कूलर आपले सर्वांचे हरिभक्तपरायण दत्ताबुवा थोरवे यांनी दिलेले आहेत, आणि दुसरे 150 सन्मान चिन्ह आपले नंदू शेठ भोईर वसत आणि शालिक शेठ भोईर वसत आणि सीताराम बुवा यांच्या स्मरणार्थ दिलेले आहेत. बरोबर वरिष्ठ गाडा मालक. बरोबर. आता हा झाला मैदानाचा विषय. ज्ञानेश्वर कोल्हेकर आणि हेमंत कोल्हेकर यांनी सुद्धा 4 कूलर दिलेले आहेत आपल्याला, आणि राजेश शेठ सावराम पाटील यांनी पण आपल्याला सन्मान चिन्ह 4 दिलेले आहे, 100 सन्मान चिन्ह दिलेले आहेत, आणि आपल्या आता नुकत्याच नगरसेविका सुजाता भोईर सुजाता भोईर यांनी सुद्धा आपल्याला 5-6 मोठ्या ट्रॉफ्या दिलेल्या आहेत. बरोबर आहे. आता हा झाला मैदानाचा विषय. मागच्या माईटमध्ये तुम्ही सांगितलं मिलिंद शेठ पाटील यांच्यासोबत मिळून कुठेतरी एक जुनी जोडी पळणार आहे, जपान आणि लक्ष्य, आणि त्या जोडीला सुद्धा एक निवृत्ती इथं भेटणार आहे. काय नाही, नक्कीच तो निवृत्तीचा आम्ही प्रश्न घेतला होता, पण जेणेकरून त्या दिवशी दैलच्या मैदानात पब्लिकचा डिमांड असा आला आणि सर्व कमिटी मेंबरांचा आणि ड्रायव्हरचाही म्हणणं आला की तुम्ही लक्षाला रिटायर्ड करू नका, जेव्हा तात्याचं आमच्या वाढदिवसाचं मैदान होईल त्या दिवसाला रिटायर्ड करा. मग तो पुढं ढकलण्यात आलेला आहे पब्लिकच्या म्हणण्यानुसार. बरोबर आहे. आता काही गाडा मालकांशी चर्चा झाली का इथे येण्यासाठी? गाड्या जमल्या त्यांच्याशी काही चर्चा न झाली, पण ज्यांच्या गाड्या जमल्यात व्हॉट्सअपला त्यांनी लवकरात लवकर येऊन खेळावा, म्हणजे दुसऱ्या गाडा मालकांना पण अडचण होणार नाही. बरोबर. म्हणजे व्हॉट्सअपवाल्यांसाठी मेसेज, व्हॉट्सअपवाल्यांसाठी हाच मेसेज राहील की 1च्या आतमध्ये त्यांनी खेळला तर त्यांना पण 10% कटिंग राहील आणि त्यांना पण चांगलं होईल, गाड्या पण लवकर सुटतील. बरोबर. चला, चांगला मैदान घेतात आणि कुठेतरी दरवर्षीप्रमाणे तात्यांच्या आठवणी जाग्या करतात तुम्ही, आणि या मैदानाला शुभेच्छा. आज मुंबई बैलगाडा संघटना असेल किंवा अखिल भारतीय महाराष्ट्र संघटना असेल यांच्या सर्वांकडून तुम्हाला शुभेच्छा असतील, आणि चांगला मैदान सुखरूप पार व्हावं ही माझ्याकडून पण शुभेच्छा असतील. धन्यवाद. समोर बघू शकता तुम्ही नेट बांधणीचं काम चालू आहे, आणि कुठेतरी बघा बारकाईने लक्ष दिला जातो तो या बोनिवलीच्या मैदानामध्ये. खूप मोठा नेट आहे बघा तुम्ही खालपर्यंत. इथं आता इथं खुली जागा आहे, इथं पण नेट बांधतील, कामाला लागलेली आहेत माणसं.
इकडे मंडळी सुट्टीला तुम्ही या साईडला बघू शकता, मेघनाथ आहेत बघा, पाठीमागे ट्रक उभी आहे आणि इकडे या साईडला नेटचं काम चालू आहे. कधीपासून काम चालू आहे नेटचं? नेटचा सकाळपासूनच काम चालू आहे. मंडप बैलांका साधा उन्हाचे दिवस आहेत ना, त्याच्यामुळे बैलांना बरेच हे होतं, बैलांना आराम भेटते याच्या नेटमध्ये. बरोबर. आता मागच्या वेळेला ज्या वेळेला नेट बांधला ना तुम्ही, खूप साऱ्या गाडा मालकांनी तुमची चर्चा म्हणजे प्रशंसा केली. कुठेतरी हाच नियोजन पाहिजे होता आणि मला वाटतं मुंबईला सर्वप्रथम मागच्या वर्षी सुरुवात तुम्ही ही केली होती. हो, आम्हीच केली ती. पहिले गेल्या वर्षीपासून आम्हीच सुरुवात केली का. आपण प्रत्येक महिन्यात जातो ना, 2-2 तास थांबायला लागतं खाली, त्याच्यामुळे बैलांना लय त्रास होतं. नेट असल्या कसा गाडा मालक पण एकदम शांत राहतात ना, बैल पण एकदम मस्त, बैलांना आराम राहते एकदम. बरोबर. आता तुम्ही खाली सुट्टीचा सर्व काही बघत असतात, उद्या जे गाडा मालक इथं कशा प्रकारे येतील ते सांगा ना. आमचा ठरल्या सगळ्यांचा खाली आहे ना, तिथं आपला खालचं शेत आहे ना, तिथं सुट्ट्या आपला तिथं टोर राहील ना, दोन्ही गाडा मालकांनी समोरासमोर गाड्या झुपायच्या ना, मग आतमध्ये घालायच्या. कसं ते गाड्या सुटायला त्रास नाही, समोरासमोर असल्या गाड्या सुटतात लवकर. बरोबर. कारण कुठेतरी मला वाटतं उद्या अफाट गर्दी होणार आहे, कारण आजचा मैदान नव्हता. हो, उद्या गर्दी होणार, म्हणून त्यासाठी गाडा मालकांनी आम्हाला जास्त जेवढं सहकार्य गाडा मालकांना आहे, आमचा गाडा मालक जेवढं सहकार्य करते तेवढ्या गाड्या लवकर सुटतील. बरोबर. चला, आपण कालच बघितलं असेल, जो देसाईकरांचा शायनर बैल आहे तो आपल्यामधून निघून गेला, तर आपण त्याला भावपूर्ण श्रद्धांजली देतो या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि मैदानाचं लोकेशन पण तुम्हाला मी आपल्या कमेंट बॉक्समध्ये देणार आहे. ज्यांना कोणाला मैदानामध्ये पोहोचायचं असेल त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये क्लिक करा लोकेशन आणि पोहोचा. धन्यवाद.